फार आजार होते म्हणजे डिप्रेशन, हम्म. अँक्झायटी, स्लीपलेसनेस हे सगळ्या आजारावरती काही आहे आपल्या लाल किताबमध्ये एक उपाय? हो आहे. तर याची एक ना खूप चांगली रेमेडी आहे. हम्म. तर तुम्हाला काय करायचं, एक लाल कलरचा आहे ना कपडा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये सॉफ्ट टाकायची 100 ग्राम आणि त्याची अशी गाठ मारायची, पोटली बनवायची आणि उशीखाली ठेवून द्यायची. आणि ही आपल्या आयुर्वेदिकमध्ये ना रेमेडी आहे. जसं आता लहान लेकरांना ना कफ झाला तर ते काय करायचे, अजवाईन आणि सौंफ काय करायचे, त्या लाल कपड्यामध्ये ठेवायचे, नाहीतर आपण त्याला गरम करून ना त्यांच्या नाकाजवळ नाही तर छातीजवळ ठेवत शेक होतो. देतात. हा, शेक देतात. तर ती ही रेमेडी आहे. जर तुम्हाला स्ट्रेस होत असेल, झोप येत नसेल, ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम आहे, तर ही बेस्ट रेमेडी आहे. तुम्ही करून बघा. आणि ती जेव्हा ना, आणि हे काय करायचं, 30 दिवसानंतर ही सोप ना फेकून द्यायची, कुठे पण फेकून द्या, नालीमध्ये फेकून द्या. हा उपाय 30 दिवसांसाठी करायचा 30 दिवसापर्यंत ती पोटली तुमच्या उशाखालीच ठेवा. त्याच्यानंतर 30 दिवसानंतर ही जी सोफ आहे ना ती फेकून द्या. परत दुसरी सोफ टाका आणि परत ठेवा. आणि असं काही लिमिट नाहीये, तुम्ही ही पूर्ण लाईफ टाईम पण करू शकता.